अर्लंड मैदान म्हणजे पंधरागावची क्रीडा पंढरी पंधरागावची क्रीडा नगरीच म्हणावी लागेल. खरोखर या स्पर्धेत आलेल्या सर्व हितचिंतक सन्मानभावने वरिष्ठ नागरिक देणगीदार या सर्वांचे शिवशंभो क्रिकेट मंडळच्या वतीने सहर्ष स्वागत. तब्बल आपण ज्या स्पर्धेची वाट पाहतो ती स्पर्धा आपण तब्बल 1 वर्षातून येते. तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास आणि 5,25,600 मिनिटे आपण वाट पाहतो आणि बघता बघता ही स्पर्धा सज्ज झाली आहे 1 वर्षानंतर. हॅलो, तर आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, तर बाकी जे स्वयंसेवक आहेत, जे मंडळाचे सदस्य आहेत, त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आपण आणून द्यायचा आहे. आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम शिवशंभो ब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे. आणि पंचांना विनंती असेल की टायमिंग लावायचं आहे. जर पहिले गोलंदाजी केले, पहिला चेंडू जर ग्राउंडवरचा श्री गणेशा झाला की टायमिंग लावलं जाईल याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायचे. A1 पोसरे विरोधात शिवशंभो ब संघ हाय व्होल्टेजचा सामना आहे, कारण यजमान संघ आहे. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याकडे घेऊन जातोय. आमच्या समालोचन कक्षात आमच्या समेत जोडलेत चोरोने गावचा एक आवाज सुदर्शन जाधव, त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह स्कोररच्या भूमिकेत गुण लेखक म्हणून समले ते निळेगावचे सुपुत्र ओमकार महापदी असतील. या सर्वांचं आम्ही समालोचन कक्षातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज परशुराम मोरे, ज्यांनी 30 ते 40 वर्ष म्हटलं तर वागवं ठरणार नाही. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना चालू होते. तटस्थ पंच धनंजय कोहली, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत जोडले गेलेत पंचांच्या भूमिकेत मुसाडगावचे सुपुत्र जी रुपेश चांदे, एक दांडगा अनुभव असलेले हा खेळाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. एक ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक 12वा खेळाडू आणि पोसरेगाव संघाचा 12वा खेळाडू आमच्याशी समालोचन कक्षात द्यावं ही विनंती. सौरभ महापदी यांचं इथं आगमन झालेलं आहे. तेही आमच्या समेत जोडले जातील. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. सौरभ महापदी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. त्याचप्रमाणे प्रवीणजी बेलेकर असतील. आजचा रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. कारण मुंबई म्हटलं की मुंबई नगरी, तर संडे म्हटलं की रिलॅक्स. पण हा रिलॅक्सचा दिवस नाही, कारण क्रिकेट हा खेळ खेळला जातोय. कारण मोठे सामने आपल्याला पाहायला मिळतील. दिग्गज खेळाडू, गुणवान खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर सामन्याकडे घेऊन जातोय. सामना चालू होतोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो परशुराम मोरे. डाव्या एसटीच्या खूपच मला वाटतं डाव्या एसटीच्या बाहेरून मारा करेल. सलामीची आलेली जोडी मैदानात. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धावेने श्री गणेशा होतोय. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, कारण आमच्या समेत तुझ्याकडून का हे स्कोर असा झाला की जेणेकरून आम्हाला नाव दिसले पाहिजे. हॅलो, तर सर्व प्रेक्षक वर्गांना, प्रेक्षक म्हटलं की राजा, क्रिकेट ह्या खेळाचा राजा माणूस असतो. तर धामणन घोड्याचा आड
आदेजी उथेकर एक आपला 15 गावचा आवाज आमच्या समेत जोडले जातील. त्यांचं इथं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. तर पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक धावेने श्री गणेशा होतोय A1 पोसरे संघाकडून. संघाची धावसंख्या होते. सलामीची जोडी अजूनही मैदानात एक धाव फलकावरती लागतंय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं शिवशंभो ब संघ. पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं गच्चाल होतंय. पंचांचा निर्णय येतोय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 2 धावा धाव फलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुनश्च एकदा शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. पुढचा चेंडू परशुराम मोरे म्हटलं तर एक स्फोटक गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांचं नाव आहे, तो गोलंदाज परशुराम मोरे. आखोटाप्याचा चेंडू होता. झेल मात्र तिथं होत नाही. विवेक महापदी चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले. सलामीची जोडी मैदानात सौरभ आणि अभिजित, कारण एक नावाजलेला संघ आहे, एक दादा संघ म्हणून समजला जातोय. कारण पोसर गाव म्हटलं की आपल्या 15 गावातील एक नावाजलेलं गाव, एक दादा संघ. A1 पोसरे विरोधात शिवशंभो निवे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. कारण 24 चेंडूचा खेळ असेल. आमच्या समेत जोडलेत अनिलजी महाराज साहेब, कारण त्यांना माहिती आहे की कालचा एक संघ आपला पराभव झालेला आहे. तर विजयजी उपाले, संजयजी उपाले आलेले आहेत. त्यांचं इथं स्वागत केलं जाते. विनंती असेल व्यासपीठावरती यावं. ऑफ साईडला मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षणच्या समोर येतोय. संस्कार शिंदे मात्र चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते. गुणलेखक ओमकार महापती सांगतायत 5 धावा धावफलकावरती लागताय. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 24 चेंडूचा खेळ असेल. 30 ते 40 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील A1 पोसरे संघाला. अकोटाब्याचा चेंडू होता. चेंडूवर मोठा प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. डीजे तर या पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 7 धावा धावफलकावरती लागतायत. सुदर्शन हॅलो. चालू असलेला सामना शिवशंभो ब विपक्ष A1 पोसरे. पहिल्या षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या बोलते बिनबाद 7 अशी धावसंख्या. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून षटक क्रमांक 2 टाकण्यात सज्ज आहे निलेश महाबदी. स्ट्रायकर यांना येतो अभिजित. नॉन स्ट्राईकला येतो बॅटर सौरभ. सलामीचे फलंदाज बॅटर मैदानात दाखल. या दिवसातील पहिला सामना शिवशंभो ब विपक्ष A1 पोसरे. पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकणे सज्ज निलेश महाबदी. तो अभिजित असा मारा असेल तर या सामन्यात तुम्हाला जिंकायचा असेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. या मैदान पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 18 धावा चेस होऊ शकत नाही अशी मैदान आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. निलेश टू सौरभ असा मारा असेल. मित्रांनो, स्वतःला ढासलू देऊ नका. ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत, म्हणून स्वतःला ढासलू देऊ नका. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये स्नेहांकित मोरे यांच्याकडून. पुन्हा एकदा हलक्यात मारल्या चेंडू कार्पेट इथं खलून काढला. 1 धावसंख्या. पण दुसरा प्रयत्न पाहूया. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. सुंदर अशी रनिंग केली आणि अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण केली आहे. चेंडूची उचलपेक होईल तर सहज 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 2 अंकाने पुढे सरसावली गेली. धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. पुन्हा गोलूंच्या ट्रॅकवरती गोलूंच्या रणनीतीवरती सज्ज निलेश टू सौरभ असा मारा असेल. अभिजित मारा असेल. पुन्हा चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होते काय, पण ते झेल होऊ शकला ना. अशा रीतीने 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते स्कोर कार्डवर बिनबाद 10. थोडासा संत गतीने चालू असलेला सामना शिवशंभो निवे ब विपक्ष A1 पोसरे.
पुन्हा एकदा सज्जल गोलंदाज गोलंदाजच्या ट्रॅक वरती निलेश टू सौरभ असा मार असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये घोषित असंघ पंच दंडित करता 1 धावसंख्या अशा संघाची धावसंख्या पोहोचते 11 या अंकावरती. काल जो सामना आला जयभीम तलवड विपक्ष शिवशंभो असंघ अतिशय 6 चेंडू मध्ये 20 धावसंख्या असताना मचिंद्र शिंदे यांनी सुरेख 3 षटकार ठोकलं गेलं. संघ पराजित झाला परंतु मचिंद्र शिंदेने प्रेक्षकांची रसिकांची मन जिंकली. सुंदर अशी फलंदाजी केली होती. अटीतरी सामना झाला होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात निलेश टू सौरभ असा मारा असेल. हॅलो वैयक्तिक ओढ्यातील वैयक्तिक ओढ्यात पहिले संघ दुसरे टाकणे सज्ज निलेश टू सौरभ. सुरेख चेंडू मात्र चेंडू गेला बाहेरच्या पण 1 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. निलेश महाबदे यांचा जकडून ठेवण्याचा प्रयत्न आहे परंतु चौकार षटकावरून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजाला निलेश महाबदेने सुरेख गोलंदाजी करतोय. एक अनुभवी गोलंदाज निलेश टू सौरभ असा मारा असेल. स्टेप आउट करून हलक्या मारण्याचा प्रयत्न चेंडू आतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. अशा रीतीने चेंडूची उचल होईपर्यंत 1 धावसंख्या संघाची धावसंख्या बोलते 13 या अंकावरती. क्रिकेट का मैदान हो कबड्डी की जंग हो, क्रिकेट का मैदान हो कबड्डी की जंग हो, संघर्ष तो करना पड़ेगा. जितना संघर्ष बड़ा उतना जीत बड़ी होगी. जितना संघर्ष उतना ऊंचा उतना जीत ऊंची होगी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुरेख गोलंदाजी चेंडू मात्र सरळ एकटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते पंच दंडित करतायत. दुसऱ्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या स्थिरावली गेली 13 या अंकावरती. उर्वरित 7 मिनिटांमध्ये निवेब संघाला विनंती आहे उर्वरित 7 मिनिटांमध्ये आपला 12 चेंडू फेकायचे आहे. उर्वरित षटक कारण आपल्याला पुन्हा एकदा सामना सुरुवात. घोषित चेंडू गेला. धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून षटक टाकणे सज्ज विवेक टू सौरभ असा मारा असेल. धावसंख्या लगावली गेली स्कोर कार्डवर 14 या अंकावरती. थोडं जकडून ठेवले निवेब संघाने एवन पोसरे या संघाला. धावांचा डोंगर उभा करण्यापासून रोखला येतो एवन पोसरे या संघाला. पुन्हा मारला आहे तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ शत्रकीच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला गडी गाद होतोय. एवन या पसऱ्याला बाद होतोय एवन पोसरे संघाला. सौरभ बॅक टू पेवेलन डीजे. दादाला प्रत्येक विकेटसाठी अंकित मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लावण्यात गेलेलं आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची. तर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. मोठा प्रहार केलाय पण झेलबाद झालाय. विष्णू मापदे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि पहिला गडी माघारी परतावलंय. तो एवन पोसरे संघाचा सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विवेक महापदी. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगली गोलंदाजी. अकोटप्याचा चेंडू होता. मला वाटलं तिथं झेल झाला असता पण झेल मात्र तिथं सुटला गेलाय. पण त्याचा फायदा मात्र होतोय फलंदाज सौरभ यांना आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 15 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना चांगली प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण एवन पोसरे विरोधात शिवशंभो ब संघ आपल्या 15 गावातील एक दादा संघ म्हणून समजला जातोय.
चांगला फटका मारण्याचा, काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण झाले. एकच स्फोटक फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं ते विवेक मापदी या गोलंदाजाने. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणचा सापळा रचलाय, कारण ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा केलेला. मी सुदर्शन मगाशी सांगितलं होतं की परशुराम मोरे असतील, यशवंत मापदे असतील, निलेश मापदे असतील, कारण ज्येष्ठ खेळाडू आहेत. अरविंद शिंदे आहेत. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका मात्र होतोय, झेल मात्र तिथं काही घेता आला नाही, पण क्षेत्ररक्षण मात्र अव्वल दर्जाचं झालंय. पण फलंदाजाला त्याचा फायदा मिळतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 2 ने वाढतोय. 17 धावा धावफलकावरती लागतायत. 17 धावा धावफलकावरती लागतात. असं वाटलं होतं की पॉईंटच्या दिशेने झेल जर घेतला असता तर नक्कीच मला वाटतं सामन्याची थोडीशी कायापालट झाली असती, कारण झेल मात्र तिथं सुटला गेलाय. पुढचा चेंडू अकोटाप्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेचा इशारा येतोय. 3 धावेने 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 18 धावा. डीजे केलाय थेट ओ शेट तुम्ही माणूस हाय लय. वैयक्तिक गोडातील पहिल्या संघाकडून अंतिम आणि हाणावं षटक टाकण्यास षटक सज्ज आर्यन 2. वैयक्तिक गोडातील पहिल्या संघाकडून अंतिम स्लॉग षटक टाकण्यास सज्ज आर्यन 2. आर्यन असा मार स्ट्रायकर यांना फलंदाज आर्यन नॉन स्ट्राईकला येतं सौरभ. सुरेखा गोलंदाजी करत होता, पण पंच घोषित करा चेंडू होतोय घोषित डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावसंख्या पुढे स्कोर कार्ड लागते 19 अंकावर. 1 गडी बाद 19 धावसंख्या. वैयक्तिक गटातील पहिल्या संघावर अंतिम षटक हाणमय षटक स्लो गोल षटक टाकण्यासाठी. या षटकामध्ये तुम्हाला 4 षटकांची आतिषबाजी करावीच लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज आर्यन 2. आर्यन पंच दंडित करता 2 हात समान धाव. सिद्धेश भातोजी बाब्या यांच्याकडून आर्यनसाठी 201 रुपये पारितोषिक आहे. विकेट घेतली तर पुन्हा एकदा सज्ज गोलूंच्या आर्यनवरती गोलूंच्या ट्रॅकवरती आर्यन 2. आर्यन असा मारा असेल. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. 2 हात समान व्हाईटच्या धावसंख्या मिळते अवांतर, आणि अवांतर धावसंख्या पोहोचते 22 अंकावर. 1 गडी बाद 22 धावसंख्या. एक गडी बाद 22 धावसंख्या स्कोर कार्ड लगावले गेले पोसरे एवन संघाटी. चालू असलेला सामना शिवशंभो विपक्ष एवन पोसरे या दिवसातील पहिला सामना. पुन्हा एकदा सज्ज गोलूंच्या आर्यनवरती गोलूंच्या ट्रॅकवरती आर्यन 2. आर्यन असा मारा असेल. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. 2 हात समांतर व्हाईटच्या धावसंख्या मिळते अवांतर. या अवांतर धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 23 धावसंख्या. क्षमा असावी 22 धावसंख्या. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, स्पीडअप घ्यायचा आहे. निर्धारित 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 निर्धारित षटक टाकायचे. पुन्हा एकदा आर्यन 2. आर्यन असा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडूची उचलपैक होईल 1 धावसंख्या. पुन्हा संघाची धावसंख्या पोहोचते 23 अंकावरती. 1 गडी बाद 23. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23. पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो अभिजित. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दे. सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धावा पूर्ण. दुसरा धावा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करता गडी मात्र धावत होतोय. दुसरा धावा बसतोय एवन पोसरे या संघाला. आर्यनच्या रूपामध्ये धावसंख्या पोहोचते 24 अंकावर. 2 गडी बाद 24. मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली.
मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली, स्वागत सज्ज आहे शब्दांची पुष्पांजली. इथे आलेल्या सर्व हितचिंत सन्मान्य पावणे वरिष्ठ देणगीदार खेळाडू क्रीडा रसिक आयोजक या सर्वांचे मी मनाच्या अंतकरणापासून आणि हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आर्यन टू अभिजित मारा असेल. चेंडू मात्र भिरकांदे पाहूया. पंच दंडित करतायत. जातोय हा येतोय गगनचुंबी षटकार. स्वराज छावा या चेंडू आलाय 6 धावा आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या बोलते 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बोलते 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या. धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश प्राप्त करतोय A1 प्रोस्टे संघ. मचिंद्र शिंदे यांच्याकडून आर्यन महाबदेसाठी 100 रुपये सुरेख क्षेत्ररक्षण केल्यावर त्याला मचिंद्र शिंदे यांनी 100 रुपये पारितोषिक. पुन्हा एकदा सुरुवात. पंच दंडित करतात आणि व्हाईट ची धावसंख्या मिळते. आव्हान तरी आव्हान ते संघ धावसंख्या 31 अंकावर 2 गडी बाद 31 धावसंख्या. आर्यन टू अभिजित मारा. चेंडू पुन्हा एकदा भिरकांदिवलाय. पंच दंडित करतात 2 धावसंख्या आणि संघाची धावसंख्या पोहोचते 33 अंकावरती 2 गडी बाद 33. आता मात्र 24 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान असेल शिवशंभो ब या संघाला. A1 पोसरे संघाला विनंती करतो आपण कोणत्याही वेळेचा विलंब लावता आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि शिवशंभो ब या संघाला विनंती करतो आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. हॅलो तर हॅलो आजच्या दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत चालू असताना A1 पोसरे संघाची धावसंख्या झाली 33 धावा धावफलकावरती लागल्यात आणि शिवशंभो यजमान संघाला 24 चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी 34 धावांचं आव्हान ठेवलंय. तत्पूर्वी यानंतरचा होणारा सामना आहे साईनाथ चौरवणे गडकरवाडी विरोधात काल भैरव साफिर्ली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तर इथं आमच्या पोसरे गावचे संजयजी मापदी साहेब यांचा इथं त्यांना सन्मानित केले जाते. मायेची उबदार शाल व सन्मान चिन्ह देऊन आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष जी महेशजी मापदी साहेब यांना विनंती असेल की त्यांना सन्मानित करावं. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ तर सन्मानित केलं जाते. आर्यन मापदी याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते त्यांनी घेऊन जायचंय. तर आर्यन मापदी ज्यांनी जे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केले ते मच्छिंद्र शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. आर्यन सुधीर मापदी आर्यन यशवंत मापदी दोघांनी पण इकडे या आणि विवेक मापदी याला 1 विकेट ज्यांनी बहाल केली तर अंकित मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. त्यांनी ते स्वीकारायचं आहे. आर्यन यशवंत मापदी यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिले. कॅमेरामॅन बाव्या यांच्याकडून ते त्यांनी घेऊन जायचंय. तर संजयजी मापदी साहेब यांचा यथाची तिथं सन्मान केला जातोय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी 34 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना साईनाथ चौरवणे गडकरवाडी विरोधात काल भैरव सापिर्ली यांना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं आपल्याकडे. तर या सामन्यासाठी पुढील समालोचन कक्षात आमच्याकडे जोडतील पोसरे गावचे सुपुत्र सौरभ महापदे असतील. त्याचप्रमाणे धामणन गुड्याचा आड आदेश हुतेकर आपल्या 15 गावातील एक बुलंद आवाज यांना विनंती असेल की या पुढील सामन्याचं धावतं समालोचन करावं. कारण या ठिकाणी विलासजी जीवाजी मापदी हे देखील या ठिकाणी आलेले ते विनंती करतो त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. त्याचसोबत या ठिकाणी आमचे मामा दीपक चव्हाण साहेब ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपल्या मंडळातर्फे या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो
तर नक्कीच चला सामना चालू होतोय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवशंभो ब संघासाठी, कारण यजमान संघ आहे. कालभैरव सापेर्ली संघाचं इथे लिस्ट आलेली आहे. तर साईनाथ चोरवणे गडकरवाडी, उमेश शिंदे आपली पण लिस्ट द्या आमच्याकडे आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन्ही संघादरम्यान. MM तिथं नाणेफेक करून घ्या. हॅलो, सर्व संघांना पुन्हा एकदा सूचना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक खेळाडू एक संघ एक सीझन हा जो आपला नियम आहे त्यामध्ये त्यानुसारच आपण चाललेलो आहे. त्यामध्ये सगळ्या संघांना सूचना आगाऊ दिलेली आहे की तुमच्या गावातीलच खेळाडू असावा. आता जरा 800 खेळाडूंची नावं आहेत, तर तेवढं आयडेंटिफिकेशन आपण करू शकत नाही. तुम्ही इमानदारी दाखवून तुमच्या गावातीलच खेळाडू खेळवा, अन्यथा तुम्हाला माहिती आहे की पनिशमेंट काय असेल ते तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे. तशी नौबत येऊ नये म्हणून तुम्ही आपल्या गावातीलच खेळाडू लिस्टमध्ये खेळवा. धन्यवाद. हॅलो, तर नक्कीच दिलीपजी सर, कारण आपण वारंवार, कारण क्रिकेट म्हटलं की प्रत्येक नियमाचं उल्लंघन केलं पाहिजे आणि या नियमाचं सर्वांना माहिती आणि ज्ञात आहे. तरी या सर्वांनी संघनायकांनी आणि खेळाडूने या नियमाचं पालन केलं पाहिजे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर यानंतरचा होणारा मोठा सामना आहे साईनाथ चोरवणे गडकरवाडी विरुद्ध कालभैरव सापेर्ली. 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तर सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो मयुरेश. गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल, 34 धावांची गरज. हॅलो, या ठिकाणी या ठिकाणी या आज मंदिराच्या कार्यक्रमाकरिता आमचे मामा दीपक रामचंद्र चव्हाण यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मंदिराकरिता 11,111 रुपयाची देणगी या ठिकाणी त्यांनी जाहीर केली. त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप धन्यवाद. नक्कीच सर्व देणगीदारांचा आम्ही आभार मानतोय. सामन्याकडे घेऊन जातोय. पहिला चेंडू ऑफ साईडला फटका मारलाय निलेश महापदी. कव्हर पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू आहे आणि 2 धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. कारण निलेश महापदी आणि विष्णू महापदी ही स्फोटक जोडी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिलं षटक म्हटलं तर क्रिकेटचा नियम आहे, कारण प्रतिबंधित क्षेत्रात बांधून ठेवले ते 9 क्षेत्ररक्षक आणि 2 बाहेर ठेवलेले आहेत. कारण एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण सजवावे लागेल. कारण एवर पोसरे संघ म्हटलं की आपल्या 15 गावातील दादा संघ म्हणून समजला जातोय. कारण पुढचा चेंडू बॅटची एज लागली, गले पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय रुपेश चांदे या सरांचा. 1 धावेसाठी संघाची धावसंख्या होते 3 धावा धावफलकावरती लागतायत. कारण कालच्या सत्रात बघितलं तर फायनल मध्ये धडक मारले ते जय गणेश पोसरे संघाने. कारण हा त्यांचा दादा संघ म्हणून समजला जातोय. चांगल्या प्रकारची खेळी साकारली होती जय गणेश पोसरे संघाने. या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. अकोट टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता निलेश महापदी या फलंदाजाचा, पण संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते येऊन पोसरे संघाच्या संघनायकाने. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय, चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो निवे ब संघासाठी गावावरून शुभेच्छा आल्यात. हा बाप अक्षताताई शिंदे असतील, त्याचप्रमाणे आमच्या धर्मपत्नी सुनीता शिंदे. एक चांगला फटका मारलाय, पहिला गडी बाद होतोय. डीजे महेश कांबली या सरांना विनंती आहे. संघाला विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहायचंय. यशवंत आपले सर्व प्लेयर बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा. आमचा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? अंकित सर्वांना बाहेर घ्या, बाउंड्रीच्या त्या चेअर पण बाहेर घ्या. मुली बसल्यात त्या. कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला गडी बाद झालाय निलेश महापदी. नवीन आलेला फलंदाज, एक ज्येष्ठ खेळाडू ज्यांची ठाणा
आणि 15 मध्ये नावाची चर्चा आहे. तो यशवंत महाबदे संघाचं नेतृत्व करतोय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूचा खेळ असेल. कारण एवन पोसरे संघाला माहिती आहे, कारण हे ज्येष्ठ खेळाडू आहेत. कारण क्रिकेट म्हटलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. आखोटाप्याचा चेंडू होता, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता यशवंत यांचा, पण निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते गोलंदाज मयुरेश यांनी. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण लॉंगअपच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक मितेश एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्याला कामगिरी पार पाडताना दिसतोय. चेंडूला टॅप केलंय. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 4 धावा धावफलकावरती लागतायत. तोपर्यंत आपण संधी देऊ DJ कांबळे यांना. आणि या मंदिराच्या करिता आमचे बंधू संजयजी महापती साहेब यांनी 1001 रुपयाची या ठिकाणी देणगी दिली, त्याबद्दल त्यांचं मंडळातर्फे धन्यवाद. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. चेंडू 18 आहेत, धावसंख्या 30. 18-30चं समीकरण असेल. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आता वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकणे सज्ज. गोलंच्या रनीवरती, गोलंच्या ट्रॅकवरती मितेश टू विष्णू माबदे. स्ट्रायकर लाईनला बॅटर येतो विष्णू, नॉन स्ट्राईकला येतो यशवान. 18 चेंडू आणि 30 धावा संख्येची गरज असेल. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस पहिला सामना. शिवशंभो निवे ब विपक्ष पोसरे 1. पुन्हा एकदा सज्ज गोलंच्या ट्रॅकवरती मितेश. मित्रांनो कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका, सामन्यास सुरुवात करा. मितेश टू विष्णू. चेंडू मात्र भिरकावून द्या, पाहूया. झेल मात्र सुटलाय. चेंडू आता सर आला. या चेंडू आलाय चौकार. आणि चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. दमदार सुरुवात. या चेंडू आलाय सुरेख चौकार. पहिला चेंडू ठोकला तो विष्णू आणि चौकार. आणि चौकार संघाची धावसंख्या स्कोर काढावं लागते 1 बाद 8 धावसंख्या. पुन्हा एकदा मितेश टू विष्णू असा मारा असेल. हलक्यात मारण्याचा प्रयत्न होता. अशी 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न तर पाहूया. रनिंग बिटवीन द संघाची धावसंख्या पोहोचते 2 अंक आणि पुढे धावसंख्या पोहोचते 10 अंकावरती. तुम्हाला एकेरी 2 धावा घ्याव्या लागतील. चौकार षटकांच्या आतिषबाजी करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तुम्हाला धावांचा डोंगर पार करावा लागेल. एवन पोसरे संघाने वार तर केले, तुम्हाला प्रतिवार करता आले पाहिजेत. स्ट्रायकर लाईनला येतो विष्णू, नॉन स्ट्रायकर बॅटर येतो यशवंत. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. मितेश टू विष्णू असा मारा असेल. पंच घोषित कर 9चा इशारा आणि 22 चेक अशी 2 धावून काढलेली अशी 2 धावसंख्या. उघडा डोले पहा नीट. या चेंडूवर फ्री हिटची संधी भेटली यशवंत महाबदीला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धावसंख्या पोहोचते 12 अंक. 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकणे षटक क्रमांक 2 टाकणे सज्ज झाला. तो मितेश टू यशवंत असा मारा असेल. हा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी आहे यशवंतला. मितेश टू यशवंत असा मारा असेल. चेंडू मात्र हलक्यात मारण्याचा प्रयत्न होता. अशा रीतीने चेंडूची उचलपैकी 1 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड लगावली गेली 13 अंक. 1 गडी बाद 13. कारण 24 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान होतं ते शिवशंभो या संघासमोर.
आता मला स्ट्राईक लाईनला बॅटर तो विष्णू नॉन स्ट्राईक बॅटर आहे तो यशवंत मितेश टू विष्णू असा मारा असेल पुढील चेंडू. पुन्हा एकदा हलक्याने माझा प्रयत्न होता सुरेख क्षेत्ररक्षण अशा रीतीने एक धावसंख्या बनवून रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. या षटकातील काहीशी चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते 14. 1 बाद 14. पुन्हा मितेश गोलनी ट्रॅक वरती सामना करणारी यशवंत. पंच 2 आज समांतर करता व्हाईटच्या रूम धावसंख्या मिळते आव्हान तरी आव्हान धावसंख्या स्कोर करून लगावली 15 या अंकावर 1 गडी बाद 15. मितेशला सुरेख गोलनी करावी लागेल खोलवर पतीचा मारास करावा लागेल डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागले आपल्या संघाच्या विजयासाठी. पुन्हा गोलन ट्रॅक वर सज्ज मितेश टू यशवंत. सुरेख दांडा उडवलेला आहे आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे यशवंतच्या रूपाने. यशवंत बॅक टू प्ले वेल डीजे. फेकायचे आहे कोणते चर्चा करू नका नाही तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. आता मात्र यशवंतच्या जागेसाठी दुर्गेश स्ट्राईक लाईनला आहे तो बॅटर तो दुर्गेश नॉन स्ट्राईकला आहे तो विष्णू. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 15. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोंधळाच्या रनवे वरती मितेश टू दुर्गेश असा मारा असेल सज्ज झालाय तो दुर्गेश. सुरेख चेंडू मात्र इष्टेच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू ती सांगता आले पंच घोषित करतायत. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते 2 षटकांत संघाची धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. हॅलो तर नक्कीच 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 15 धावा. शिवशंभो निवे ब संघासाठी इथे शुभेच्छा आल्यात आपल्या गावावरून. हबाप अक्षताताई शिंदे गाव निवे त्याचप्रमाणे आमच्या धर्मपत्नी सुनीता शिंदे कर्जतवरनं आल्यात. बाबू जाधव गाव निवे यांच्याकडूनही शुभेच्छा आल्यात. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी दीपाली शिंदे राजू शिंदे जबलपूर MP वरनं त्यांनी हा सामना पाहतायत तर त्यांच्याही इथे या शिवशंभो निवे ब संघासाठी शुभेच्छा आल्यात. चांगला फटका मारलाय मोठा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय झेल मात्र तिथं काय होत नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी पंचांचा इशारा येतोय. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय 16 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना नक्कीच मोठी हाणामारी करावी लागेल. दुर्गेश मापदे आणि नॉन स्ट्राईकला येतो विष्णू मापती आमच्या गावचे पोलीस पाटील. कारण मोठी हाणामारी करावी लागेल चौकार षटकार एखादा मारावा लागेल कारण 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण मोठा संघ काल आपल्या पराभवाच्या छायेत अडकत असताना कारण मच्छिंद्र शिंदे यांनी मोठा हाकार माजवला होता. 5 षटकार मारले होते आणि 1 धावेने संघ आपला पराभूत झाला असला तरी ब संघ आपल्या बॅकफुटवर पुढचा चेंडू लेग फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी संघाची धावसंख्या 1 ने वाढते 17 धावा धावफलकावरती लागतायत. चेंडू द्या तर निवे रामवाडीचे सुपुत्र अनिलजी जंगम साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक स्वागत केलं जाते. हाय व्होल्टेजचा सामना यजमान संघ शिवशंभो ब विरोधात A1 पोसरे. एक साईडला निवे तर दुसऱ्या साईडला असेल तर पोसरे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. कोण जिंकणार कोणाला माघारी परतावं लागणार या सामन्यासाठी फार मोठं टेन्शन आलेत. हा बापा अनिल महाराज मापदी साहेब हे गावावरनं आलेले आहेत कारण क्रिकेटचा फार मोठा त्यांना वेळ आहे. स्पर्धा कुठेही असू द्या निर्धाव चेंडूची सांगता झाली संघाची धावसंख्या रोखून ठेवण्याचं काम केले. ते गोलंदाज
पोसरे संघाचा अभिजित एक युवा स्फोटक गोलंदाज म्हणून समजला जातोय. चांगली गोलंदाजी, पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता झाली. आमचे करते धारते 15 गावचे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर साहेब मला वाटतं सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. फार टेन्शन आलेले आहेत कारण युवा पिढीला घडून आणलेला खेळाचं साजेस हे रूप आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण एवन पोसरे संघागण, कारण विष्णू महापदी ह्या फलंदाजाला बांधून ठेवले. कारण मच्छिंद्र शिंदे मला वाटतं पाठीमागून थोडासा कानमंत्र देत आहेत, कारण नक्कीच कानमंत्राची गरज आहे. हात खोलावे लागतील दुर्गेश आणि विष्णू महापदी ह्या फलंदाजाला. पुढचा चेंडू, बॅटची एज लागले मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय 1 धावेने. या 1 धावेने संघाची धावसंख्या होतीये 18 धावा धाव फलकावरती लागतायत. प्रत्येक षटकारच विष्णू महापदी पोलीस पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्या निवेगावचे अध्यक्ष एम ए महेश महापदी यांच्याकडून तर षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. सावलारामजी महापदी निवेगावचे सुपुत्र यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. संतोषजी महापदी असतील. संघाची धावसंख्या होते 18 धावा, 6 चेंडू 16 धावांची गरज. थोडासा मला वाटतं हाणामारीचं षटक, सामन्यातील निर्णायक षटक, शेवटचं षटक म्हणजे 4थं षटक. साईनाथ गडकरवाडी आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण. तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते साईनाथ गडकरवाडी या संघाने. चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र येतोय, झेलबाद होतोय. दुर्गेशला माघारी परतावं लागले. डीजे दिला आपण संधी देऊ. डीजे फलंदाज आर्यन महापदी, कारण एक गुणवान खेळाडू, युवा खेळाडू आपल्या संघाकडून चांगली कामगिरी करेल. अकोट टप्प्याचा चेंडू होता. एक मला वाटतं पंचांचा निर्णय येणार काय याची वाढव, पण एक चांगलं पंचांच्या भूमिकेत कामगिरी सातत्याने पार पाडतायत ते धनंजय कोहली, त्याचप्रमाणे रुपेश चांदे ज्यांना 30 ते 40 वर्षाचा दांडगा अनुभव असलेले खेळाडू पंचांच्या भूमिकेत. पुढचा चेंडू गोलंदाज, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. काय क्षेत्ररक्षण सजवले. एवन पोसरे म्हटलं की आपल्या 15 गावातील नावाजलेला दादा संघ म्हणून समजला जातोय, कारण कालच्या 17 ते जय गणेश पोसरेने फायनलमध्ये रवाना झालेला आहे. त्याच्या विरोधात हा पोसरे संघ खेळतोय. तर यजमान संघ ब संघाशी. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 19 धावा धाव फलकावरती लागतायत. 19 धावा धाव फलकावरती लागतायत. अजूनही 15 धावांची गरज असेल. योगेश जाधव आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष मला वाटतं फार मोठे टेन्शन मध्ये थोडेसे आलेले दिसत आहेत, कारण ब यजमान संघ आहे. पराभूत होणार काय, कारण पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय तो आर्यन. त्यांची नवीन जागा घेण्यासाठी यांचा कॉल आलेला आहे. त्यांनी या ब संघासाठी शुभेच्छा दिल्यात. आमचा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तरी शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय. तर अजूनही काहीशे चेंडू शिल्लक बाकी असतील. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 15 धावांची गरज. 2 चेंडू 15 धावांची गरज. ब संघ म्हटलं तर थोडासा पराभवाच्या छायेत अडकलेला दिसतोय. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 चेंडू 14 धावांची गरज. 1 चेंडू 14 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना आहे साईनाथ चोरवणे गडकरवाडी विरोधात काल भैरव साफेरली. नाणेफेकीचा कौल जिंकून चोरवणे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर
शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू याचा संबंध नाही आणि एवन पोसरे संघ हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे ब संघ यजमान संघ आपण चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच तर यानंतर तर धावतं समालोचन करतील आमचे आपल्या 15 गावातील गोड आवाज ज्यांनी एक चांगल्या प्रकारचं समालोचन आपल्याला सातत्याने ऐकायला भेटतं. ते आमच्या समेत जोडले जातील सौरभ महापदी पोसरे गावचे सुपुत्र. त्याचप्रमाणे आदेजी उतेकर आणि सौरभ महापदी यांना विनंती असेल की पुढील सामन्याचं धावतं समालोचन करावं ही त्यांना विनंती असेल. तर हाय व्होल्टेजचा सामना आहे. एक साईडला चौरन गरकरवाडी विरोधात काल वैरव. या ठिकाणी महेंद्र अनुसया बबन शिगवण खेड बैरवली यांच्याकडून 500 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्यांचे धन्यवाद. त्याचबद्दल आमचे संजय दादा महापदी पोसरे यांच्या वतीने 1001